विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लास्ट पिरियडला आपण कम्प्लिटली शिकवलेले आहेत ब्लड व्हेसल्स. या पिरियडला आपल्याला पाहायचे आहे एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी ऑफ ह्यूमन हार्ट. माणसाचं हृदय हे बाहेरच्या बाजूने कसं दिसतं त्याला म्हणायचं एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी. हार्ट इज ए पार्ट ऑफ कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. Human heart is a myogenic made up of cardiac muscles. Human heart is a myogenic heart made up of cardiac muscles. These cardiac muscles are involuntary muscles. इनव्हॉलंटरी अनैच्छिकरित्या काम करणाऱ्या मसल्स म्हणजे कोणत्या? इनव्हॉलंटरी मसल्स. कार्डियक मसल्स आर इनव्हॉलंटरी मसल्स. ह्यूमन हार्ट इज मायोजेनिक हार्ट मेड अप ऑफ कार्डियक मसल्स. कार्डियक मसल्स आर involuntary muscles. They start their work from birth up to death. जन्मल्यापासून ह्या कार्डियक मसल्सची जी वर्किंग आहे ती चालूच असते आणि ती कधी थांबते? माणूस मेल्यावरच थांबते. हृदयाची धडधड माणूस जन्मल्यापासून जी चालू होते ती मरेपर्यंत चालू असते. It is also known as pumping organ. Of body. ह्यूमनच्या बॉडीमध्ये असणार पंपिंग ऑर्गन म्हणजे काय आहे तर हार्ट आहे. आता आपल्याला हार्ट कोणत्या भागामध्ये आहे ते माहित पाहिजे. Heart is exactly central in position. आपल्या हृदयाची जागा ही कुठं असते तर एक्झॅक्टली सेंट्रल पोझिशनला असते, मध्य भागामध्ये असते. तुम्हाला 10वी पर्यंत सांगितलेलं असते की माणसाचं हृदय हे कुठं असतं? डाव्या बाजूला असतं. ते साफ चुकीचं आहे. तर लक्षात घ्या, human heart is located central in position. Its 2/3 part is slightly diverted towards लेफ्ट साइड. माणसाचं हृदय हे सेंट्रल पोझिशनला असतं पण त्या हृदयाचा 2/3 भाग हा डाव्या बाजूला झुकलेला असतो. ह्यूमन हार्ट इज एक्झॅक्टली सेंट्रल इन पोझिशन. इट्स 2/3 पार्ट इज स्लाइटली डायव्हर्टेड टुवर्ड्स लेफ्ट साइड. 2/3 भाग हा डाव्या बाजूला झुकलेला असतो पण हृदय हे कम्प्लिटली डाव्या बाजूला नसतं. हार्ट इज लोकेटेड इन द थोरॅसिक कॅव्हिटी इन बिटवीन 2 लंग्स. 2 लंग्सच्या मध्ये, थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये. हार्ट इज लोकेटेड इन द थोरॅसिक कॅव्हिटी इन बिटवीन 2 लंग्स. 2 लंग्सच्या मध्यभागी, फुफ्फुसाच्या मध्ये. बिहाइंड द स्टर्नम. स्टर्नमच्या मागच्या बाजूला. इन फ्रंट ऑफ व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलमच्या समोर आणि स्टर्नमच्या मागच्या बाजूला हृदय लोकेटेड असतं. हार्ट इज लोकेटेड ॲट द
इन द thoracic cavity. Heart is located in the thoracic cavity between two lungs. दोन लंग्सच्या मध्ये. बिहाइंड द स्टर्नम. And in front of vertebral column. वर्टिब्रल कॉलमच्या समोर आणि स्टर्नमच्या मागच्या बाजूला माणसाचं हृदय असतं. ह्युमन हार्ट इज रेडिश इन कलर. माणसाचं हृदय हे लालसर तपकिरी रंगाचं असतं. हार्ट इज कोनिकल इन शेप. ह्युमन हार्ट इज कोनिकल इन शेप. अप्पर पोर्शन इज ब्रॉड. हा हृदयाचा वरचा जो भाग आहे तो कसा आहे, ब्रॉड आहे. आणि लोअर पोर्शन इज नॅरो. इट इज नोन ॲज apex, and upper portion is broad known as base. Heart is reddish in color, conical in shape. Upper portion is broad called as base, and lower portion is narrow called as apex. Heart, the size of heart is our closed fist. आपल्या बंद मुठीच्या आकारा इतकं हृदय असतं. Human heart is 12 centimeter long, 9 centimeter wide and 6 centimeter thick. माणसाच्या हृदयाची साईज किती असते, बंद मुठीच्या आकारा इतकी असते. 12 सेंटीमीटर लांबी असते, 9 सेंटीमीटर त्याची रुंदी असते आणि 6 सेंटीमीटर इतकी हृदयाची जाडी असते. वेट इज अबाउट 360 ग्राम इन अडल्ट ह्युमन. माणसाच्या हृदयाचं वजन किती असतं, 360 ग्राम. The weight of human heart is near about 360 gram in adult. 360 ग्राम इतकं वजनाचं माणसाचं हृदय असतं. There are 4 chambers of human heart. माणसाच्या हृदयाचे किती चेंबर्स असतात, तर तुमचं उत्तर पाहिजे There are 4 chambers of human heart. Upper 2 chambers are atria and lower 2 chambers are ventricles. Human heart is made up of 4 chambers. Upper 2 chambers are atria and lower 2 chambers are ventricles. Upper 2 chambers are atria. These are blood collecting chambers. रक्त गोळा करणारे कप्पे कोणते, तर atria. While lower 2 chambers are ventricle. Ventricles are the blood distributing chambers. Ventricles मधून ब्लड हृदयाच्या बाहेर जातं आणि ॲट्रिया मध्ये ब्लड आतमध्ये येतं. समजलं? हृदयाचे 4 कप्पे, वरचे 2 कप्पे ॲट्रिया, खालचे 2 कप्पे ventricles. Atria are blood collecting chambers while ventricles are blood distributing chambers.
Heart is enclosed in the pericardium. पेरिकार्डियम म्हणजे मराठीमध्ये हृदयाशय. Heart is enclosed in the pericardium. It is a double layered fluid filled pericardial cavity. दोन लेयरनी तयार झालेली काय पेरिकार्डियल कॅव्हिटी असते. त्यामध्ये काय असतं? हृदय असतं. पेरिकार्डियम इज मेड अप ऑफ 2 layers, fibrous pericardium and serous pericardium. Fibrous pericardium, it is a outermost tough elastic protective covering around the heart. हृदयाच्या बाजूने असणारी जाड तन्यता असणारी आणि हृदयाला प्रोटेक्ट करणारी कव्हरिंग कशाची असते? फायब्रस पेरिकार्डियम. फायब्रस पेरिकार्डियम इज ए outermost tough elastic protective covering around the heart. Then second is serous pericardium. It is inner layer in the pericardium around the heart made up of another 2 sublayers. ही आतल्या बाजूने असणारी पेरिकार्डियमची लेयर आहे, त्यालाच काय म्हणायचं? सिरस पेरिकार्डियम. सिरस पेरिकार्डियम परत 2 लेयर्सनी तयार झालेली असते. परायटल सिरस पेरिकार्डियम अँड व्हिसरल सिरस पेरिकार्डियम. Serous pericardium again divided into 2 types, parietal serous pericardium and visceral serous pericardium. The parietal serous pericardium acts as these two pericardial cavities acts as a lubricant for free movement of heart. ह्या हृदयाशयामध्ये हृदयाची मोकळ्या पद्धतीने हालचाल होण्यासाठी हे 2 जे लेयर्स आहेत सिरस पेरिकार्डियमचे कशाचा काय काम करतात? वर्क्स ॲज अ लुब्रिकंट. द परायटल सिरस पेरिकार्डियम अँड विसरल सिरस पेरिकार्डियम acts as the lubricant for free movement of heart in the pericardium. Then आपल्याला ह्यानंतर पाहायचे आहेत ब्लड व्हेसल्स. ह्या ज्या हृदयाच्या वरच्या बाजूने किंवा हृदयाच्या साईडने ज्या आलेल्या तुम्हाला आर्टरीज आणि व्हेन्स दिसत आहेत त्याच्याबद्दल आपल्याला लगेच ह्याच लेक्चरमध्ये एक्सटर्नल बाजूने कोणत्या कोणत्या व्हेन्स दिसत आहेत किंवा कोणत्या कोणत्या आर्टरीज दिसत आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. Heart is made up of 4 chambers. Upper 2 chambers are atria and lower 2 chambers are ventricles. आता आपल्याला पहिली मेन आर्टरी बघायची आहे, तिचं नाव आहे aortic arch. Aortic arch is a major aorta originated from the heart, supply the oxygenated blood to all organs of the body.
Aortic arch is a major artery or major aorta originated from the heart. हृदयापासून बाहेर आलेली जे मेजर आर्टरी आहे त्या आर्टरीला काय म्हणायचं? aortic arch. Aortic arch supply the oxygenated blood to all body organs. aortic arch मधून ऑक्सिजनेटेड रक्ताचा पुरवठा सर्व शरीराच्या ऑर्गन्स कडे केला जातो. त्यानंतर दुसरी आपल्याला आर्टरी बघायची आहे, पल्मोनरी ट्रंक. Pulmonary trunk originated from the heart, carry the deoxygenated blood. Carry the deoxygenated blood towards lungs. Through right and left pulmonary artery for oxygenation. बघा, तुम्हाला पहिली आर्टरी सांगितली aortic arch. aortic arch मधून ऑक्सिजनेटेड रक्ताचा सप्लाय सर्व शरीरातल्या ऑर्गन कडे केला जातो. त्यानंतर दुसरी आहे पल्मोनरी ट्रंक. पल्मोनरी ट्रंक, इट इज ए मेजर ट्रंक originated फ्रॉम द हार्ट, कॅरी डीऑक्सिजनेटेड ब्लड. हृदयाकडून जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते डीऑक्सिजनेटेड ब्लड कुठे घेऊन जाते? लंग्स कडे घेऊन जाते. कशाच्या थ्रू घेऊन जाते? ही आहे पल्मोनरी ट्रंक. ती अशी वर आल्याच्या नंतर त्यामधून दोन आर्टरीज ओरिजिनेट होतात. एक आहे लेफ्ट पल्मोनरी आर्टरी आणि दुसरी आहे राईट पल्मोनरी आर्टरी. ह्या दोन आर्टरीज मधून हृदयाकडे रक्त घेऊन जाण्याचं काम कोण करते? पल्मोनरी ट्रंक करते. त्यानंतर तिसरी आहे सुपेरियर वेना क्यावा. सुपेरियर वेना क्यावा, इट इज ए मेजर वेन, कलेक्ट्स डीऑक्सिजनेटेड ब्लड It is a major vein, collects deoxygenated blood from all organs of the body situated above the heart. हृदयाच्या वरच्या भागामध्ये जे काही अवयव येतात त्या अवयवामधून डीऑक्सिजनेटेड रक्त गोळा करण्याचं काम कोण करते? तर सुपेरियर व्हेना कॅवा करते. Superior vena cava collects deoxygenated blood from all organs of the body situated above the heart. हे जे डीऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करते ती कुठं आणून सोडते? राईट ॲट्रियम नावाच्या हृदयाच्या भागामध्ये आणून सोडते. त्यानंतर आपल्याला दुसरी व्हेन बघायची आहे, इन्फेरियर व्हेना कॅवा. Inferior vena cava, it is a major vein, collects deoxygenated blood from all organs of the body situated below the heart. हृदयाच्या खालच्या भागामध्ये जे काही ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्स मधलं डीऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करून राईट ॲट्रियम मध्ये आणून सोडण्याचं काम कोण करते? तर इन्फेरियर व्हेना कॅवा करते. इन्फेरियर व्हेना कॅवा कलेक्ट्स
deoxygenated blood from all organs of the body situated below the heart. हृदयाच्या खालच्या भागामध्ये असणारे जे काही अवयव आहेत त्या अवयवामधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करण्याचं काम कोण करते तर इन्फेरियर व्हेना क्यावा करते. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे कोरोनरी आर्टरी और कोरोनरी व्हेन. कोरोनरी आर्टरी सप्लाय द ऑक्सिजनेटेड ब्लड टू कार्डियाक मसल्स इन द हार्ट वॉल. हृदयामध्ये ज्या हृदयाच्या बाजूने ज्या कार्डियाक मसल्स असतात त्या कार्डियाक मसल्सला ऑक्सिजनेटेड रक्ताचा सप्लाय कोण करतं तर तिचं नाव आहे कोरोनरी आर्टरी. व्हाईल कोरोनरी व्हेन कलेक्ट्स डिऑक्सिजनेटेड ब्लड कोरोनरी आर्टरी ऑक्सिजनेटेड रक्ताचा सप्लाय कार्डियाक मसल्सला करते. व्हाईल कोरोनरी व्हेन कलेक्ट्स डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द कार्डियाक मसल्स. याच कार्डियाक मसल्स मधलं किंवा हार्ट वॉल मध्ये असणाऱ्या कार्डियाक मसल्स मधलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करण्याचं काम कोण करते कोरोनरी व्हेन करते. कोरोनरी आर्टरी ऑक्सिजनेटेड रक्ताचा सप्लाय करते आणि कोरोनरी व्हेन डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करण्याचं काम करते. कशामधलं कार्डियाक मसल्स मधलं किंवा हार्ट वॉल मध्ये असणाऱ्या कार्डियाक मसल्स मधलं. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे लास्टली पल्मोनरी व्हेन्स. ह्या ज्या तुम्हाला डाव्या साईडने 2 आणि उजव्या साईडने 2 अशा 2 पल्मोनरी व्हेन्स दिसतायत त्या काय काम करतात हे तुम्हाला समजलं पाहिजे. देर आर 4 पल्मोनरी व्हेन्स अराउंड द हार्ट. हृदयाच्या बाजूने 2 डाव्या बाजूने आणि 2 उजव्या बाजूने अशा 4 पल्मोनरी व्हेन्स असतात. देर आर 4 पल्मोनरी व्हेन्स कलेक्ट्स ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स. लंग्स कडून येणारं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करण्याचं काम कोण करत असतात तर ह्या डाव्या साईडने असणाऱ्या 2 पल्मोनरी व्हेन्स आणि उजव्या साईडने असणाऱ्या 2 पल्मोनरी व्हेन्स. आणि हे जे लंग्स कडून येणारं पल्मोनरी व्हेन्स मधून येणारं जे ब्लड आहे ते ब्लड हृदयाच्या कोणत्या भागामध्ये येतं तर ते येतं लेफ्ट ॲट्रियम मध्ये. लेफ्ट ॲट्रियम नावाच्या हृदयाच्या कप्प्यामध्ये पल्मोनरी व्हेन्स मधून येणारं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं लेफ्ट ॲट्रियम मध्ये येतं. ह्या एवढ्या आपल्या हृदयाच्या बाजूने असणाऱ्या ब्लड व्हेसल्स आहेत. याची डिटेल स्टडी तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट शिकताना समजून जाईल. आपल्या हृदयाची एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी मध्ये तुम्हाला एवढीच स्टडी करायची आहे. परत एकदा ऐकून घ्या. ह्यूमन हार्ट इज ए पार्ट ऑफ कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. माणसाचं हृदय हे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचा एक घटक आहे. ह्यूमन हार्ट इज मायोजेनिक हार्ट मेड अप ऑफ कार्डियाक मसल्स. कार्डियाक मसल्स आर इनव्हॉलंटरी मसल्स. हार्ट इज ए पंपिंग ऑर्गन ऑफ बॉडी. हार्ट काय आहे पंपिंग ऑर्गन आहे. त्याची धडधडी जन्मल्यापासून चालू होते ते मेल्यानंतरच संपते. हार्ट इज लोकेटेड ॲट द सेंट्रल इन पोझिशन. हृदय हे सेंट्रल पोझिशनला असतं. इट्स 2/3 पार्ट इज स्लाइटली डायव्हर्टेड टुवर्ड्स लेफ्ट साइड. हृदयाचा 2/3 भाग हा थोडासा डाव्या बाजूला झुकलेला
असतो. हार्ट इज लोकेटेड इन द थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये असतं, दोन फुफ्फुसाच्या मध्ये असतं, इन बिटवीन टू लंग्स, बिहाइंड द स्टर्नम, स्टर्नमच्या मागच्या बाजूला, अँड इन फ्रंट ऑफ व्हर्टिब्रल कॉलम, व्हर्टिब्रल कॉलमच्या समोर हृदय असतं. हार्ट इज रेडिश इन कलर. हार्टचा कलर कसा आहे? लालसर तपकिरी कलर आहे. हार्ट इज कोनिकल इन शेप. हार्ट कसा आहे? कोनिकल शेप मध्ये आहे. हार्ट इज आवर ओन क्लोज फिस्ट साइज्ड. Heart is 12 centimeter long, 9 centimeter wide and 6 centimeter thick. Weight is about 360 gram in adult. 360 ग्राम इतकं हृदयाचं वजन असतं. Then heart is enclosed in the pericardium. पेरिकार्डियम मध्ये हृदय हे बंदिस्त असतं. पेरिकार्डियम म्हणजे हृदयाशय. पेरिकार्डियम इज मेड अप ऑफ fibrous pericardium and serous pericardium. The serous pericardium again divided into or made up of two parts, parietal serous pericardium and visceral serous pericardium. These two pericardium works as the lubricant for free movement of heart. हृदयाची फ्री मुवमेंट होण्यासाठी लुब्रिकंट म्हणून कोण काम करतं? तर सिरस पेरिकार्डियम मध्ये असणारे हे दोन लेअर, परायटल सिरस पेरिकार्डियम आणि व्हिसरल सिरस पेरिकार्डियम. देन ह्युमन हार्ट इज 4 चेंबर्ड. माणसाचं हृदय हे 4 कप्प्यांनी तयार झालेलं असतं. अप्पर 2 चेंबर्स आर ॲट्रिया, राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, and lower 2 chambers are ventricles, right ventricle and left ventricle. Then upper 2 chambers are blood collecting chambers and lower 2 chambers are blood distributing chambers. वरच्या 2 कप्प्यामध्ये हृदय रक्त गोळा केलं जातं आणि खालच्या 2 कप्प्यामधून रक्त पाठविलं जातं, बाहेर पाठविलं जातं. त्यानंतर आपल्याला पाहायचे आहेत हृदयाच्या बाजूने असणाऱ्या ज्या काही ब्लड वेसल्स आहेत, त्या ब्लड वेसल्स बद्दल आपल्याला थोडंसं रिवाइज करायचंय. आवर्टिक आर्च मधून ऑक्सिजनेटेड रक्ताचा सप्लाय सर्व बॉडी ऑर्गन्स कडे केला जातो. आवर्टिक आर्च इज ए मेजर aorta originated from the heart, supply oxygenated blood to all body organs through the small arteries. Then दुसरा आहे pulmonary trunk. It is a pulmonary trunk. Pulmonary trunk, it is a major trunk originated from the heart, carry the deoxygenated blood. Pulmonary trunk काय करते? Deoxygenated blood घेते आणि ते ब्लड 2 पल्मोनरी आर्टरीज, एक राईट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी थ्रू ते ब्लड कुठे घेऊन जाते? लंग्स कडे घेऊन जाते फॉर द प्रोसेस ऑफ ऑक्सिजनेशन. ऑक्सिजनेशन म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड बनवण्यासाठी हे डिऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी ट्रंक मधून राईट पल्मोनरी आर्टरी अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरी थ्रू कुठं पाठवलं जातं? लंग्स कडे पाठवलं जातं आणि लंग्स मध्ये जाऊन ब्लड काय होतं? ऑक्सिजनेटेड होतं. त्यानंतर सुपेरियर व्हेना कॅवा. सुपेरियर व्हेना कॅवा इट इज ए मेजर व्हेन, कलेक्ट्स deoxygenated blood from all body organs situated above the heart. हृदयाच्या वरच्या भागामध्ये असणारे जे काही अवयव आहेत त्या अवयवामधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करण्याचं काम कोण करते? सुपेरियर व्हेना कॅवा करते. इन्फेरियर व्हेना कॅवा कलेक्ट्स deoxygenated blood from all organs of the body situated below the heart. हृदयाच्या खालच्या भागामध्ये असणारे जे काही अवयव आहेत त्या अवयवामधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करून
ते कुठं आणून सोडते? राईट ॲट्रियम नावाच्या पार्ट मध्ये आणून सोडते. त्यानंतर कोरोनरी आर्टरी आणि कोरोनरी व्हेन. कोरोनरी आर्टरी सप्लाय द ऑक्सिजनेटेड ब्लड टू द हार्ट वॉल. हार्ट वॉल मध्ये असणाऱ्या ज्या काही कार्डियाक मसल्स आहेत त्या कार्डियाक मसल्सला ऑक्सिजनेटेड रक्ताचा सप्लाय करण्याचं काम कोण करते? कोरोनरी आर्टरी करते. व्हाईल कोरोनरी व्हेन कलेक्ट्स द डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द कार्डियाक मसल्स फ्रॉम द हार्ट वॉल. हृदयाच्या वॉल्स मध्ये किंवा बाहेरच्या बाजूने असणाऱ्या ज्या कार्डियाक मसल्स आहेत त्या कार्डियाक मसल्स मधून डीऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करण्याचं काम कोण करते? कोरोनरी व्हेन करते. त्यानंतर लास्टली आपल्याला पाहायचे आहे पल्मोनरी व्हेन. Pulmonary vein, there are 4 pulmonary veins, 2 from right side and 2 from left side. These 4 pulmonary veins collects the oxygenated blood. Oxygenated blood कुठून घेते? Collects the oxygenated blood from the lungs. Lungs कडून oxygenated blood घेते आणि ती कुठं आणून सोडते? लेफ्ट ॲट्रियम मध्ये आणून सोडते. एवढीच आपल्या हृदयाची, तुमच्या आणि माझ्या हृदयाची एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी आहे. लक्षात ठेवा.